मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला नेहमी स्वागत आहे किंवा नमस्कार म्हणत असतो. परंतु आजचा बैलगाडी क्षेत्रातला सर्वात मोठा काळा दिवस म्हणून आपण, कारण ज्या नंदीनं अखंड महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या मनावरती अधिराज्य गाजवलं आणि कायम गाजवत राहणार असा या बैलगाडी क्षेत्रातला एक वेगाचा बादशाह, ज्याच्या नावावरती अखंड हिंदुस्थानातले चाहते, ज्याच्या नावावरती म्हणजे प्रेम होतं किंवा फेदा होते, असं बैलगाडी क्षेत्रातला ना भूतो ना भविष्यती असा नंदी कधीच होणे नाही, असा तुमचा आमचा सर्वांचा आवडता या बैलगाडी क्षेत्रातला देव सप्तहिंद केसरी मोठा लक्ष्य आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून समजलं असेल. काही वेळापूर्वीच काळाच्या पडद्याआड झाला. त्याला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, कारण आजचा दिवस बैलगाडी क्षेत्रातला सर्वात मोठा काळा दिवस असेल. कारण ज्या नंदीनं महाराष्ट्र हिंदुस्थान नाही तर साता समुद्र पार ज्या नंदीनं आपल्या मालकाचं, आपल्या गावचं नाव पोचवलं, ज्याच्यावरती असंख्य म्हणजे त्यांना बोलू शकत नाही आपण, एवढे प्रेम करणारे चाहते वर्ग, आज तो आपल्यातून निघून गेला. अतिशय दुःखद घटना आहे बैलगाडी क्षेत्रातली आजची. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा, आत्ताच मी अमोल पैलवानला फोन केला वाटेगावला भैया ड्रायव्हरला. तिथं भैया ड्रायव्हर होता. भैया ड्रायव्हरच्या फोनवर कॉल केल्यानंतर बोलणं झालं दादभाऊ संग. तर या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम, मुंबईवरून शेट वगैरे निघालेले आहेत, त्यामुळे थोडा वेळ जाणार आहे. आता साधारणतः 1:45 वाजलेत. एक 6 ते 7 वाजेपर्यंत या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम होणार आहे. तर जे बैलगाडी मालक, चालक, चाहते असतील किंवा आपल्यातले कोण जाणार आहे, त्यांनी सकाळी 7 वाजेपर्यंत 7च्या आसपास त्या ठिकाणी वाटेगावमध्ये पोहोचायचे, जेणेकरून आपल्याला लक्षाचा अंत्यविधीचा कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे. खऱ्या अर्थानं आज आपण आवाजात बोलतो किंवा मोठ्यानं बोलतो, पण आज आवाज सुद्धा बाहेर येत नाही. कारण ज्या नंदीला आता मध्यंतरी आपण व्हिडिओ बघितलं, संपूर्ण महाराष्ट्र हिंदुस्थानातले जेवढे चाहते होते सर्व येऊन त्या नंदीचं म्हणजे मग आपल्या मोठ्या लक्षात दर्शन घेऊन गेले. सर्व त्याला भेटायला आलेले. मध्यंतरी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मोठ्या लक्षाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. असंख्य ज्याच्या नावावरती असे किताब होते आणि आपल्या वेगाच्या जोरावरतीनं या हिंदुस्थानामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं. त्या लक्ष्याला पुन्हा एकदा तमाम बैलगाडी मालक, चालक, बैलगाडा प्रेमी यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वरास प्रार्थना करतो, बाळामा चरणी प्रार्थना. लक्ष्याला या ठिकाणी आज देवाज्ञा झाली. लक्ष्य ज्या ठिकाणी गेलाय, लक्ष्य पुन्हा या ठिकाणी याच नंदीच्या रूपात अवतरावा अशी मी बाळूमामा चरणी प्रार्थना करतो. आणि नक्कीच आपला लक्ष्य पुन्हा एकदा आपल्या महादेवापाशी या ठिकाणी कैलासामध्ये गेलाय. पुन्हा एकदा लक्ष्याला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.